नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच. शोल्डर आलेले आहेत 4.75 इंच. आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 5 इंच. त्यानंतर येथे छाती आलेली आहे 7.5 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 8 इंच. त्यानंतर आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती इथे मी 9.5 इंच घेते आहे. आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे मात्र तुम्ही तुमच्याच अकॉर्डिंगली गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे बॅकपार्टला ओपन करून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पुन्हा अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या. आणि त्यानंतर इथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याची स्टिचिंग अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे. फक्त स्टिचिंग करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या, तुमच्या गळ्याच्या डिझाईनमध्ये जेथे कुठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅकपार्टला फिरवत पुन्हा आपल्या जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात संपूर्ण गळ्याची इथे तुम्हाला स्टिचिंग कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण आपल्या गळ्याचा आकार स्टिच करू तेव्हा आपलं कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि गळ्याचा आकार अगदी आपण जसा ड्रॉ केला आहे तसाच स्टिच केला जाईल. त्यानंतर आता इथे खालच्या बाजूला म्हणजेच कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला अगदी सरळ स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने स्टिच केल्यामुळे बघा आपल्याला शेवटी कमरपट्टी स्टिच करावी लागते, तर त्याची गरज येथे आपल्याला लागणार नाही आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. फक्त कट्स देत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या, तुमचे हे कट्स आपल्या गळ्याच्या शिलाईवरती जाणार नाही याची. त्यानंतर इथे जो आपला गॅप क्रिएट झाला आहे ना, त्याच गॅपमध्ये व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हाताला पास करून या बॅक पार्टला सरळ बाजूस व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला त्याला पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच या बॅक पार्टला सरळ बाजूस पलटी करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे दाबटीप म्हणजे काय, तर जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, अगदी सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे शेवटपर्यंत तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. जर इथे तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं तरी देखील चालेल, ज्या पद्धतीने मी तुम्हाला नॉर्मली सांगत असते त्या पद्धतीने. त्यानंतर इथे तुम्हाला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना,
त्याला देखील व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडार्ट दिसत आहेत ना, त्याला देखील येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। येथे मी तुम्हाला एकच बॅकडार्ट स्टिच करून दाखवते। सेम याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडार्ट दिसतोय ना, त्याला देखील तुम्हाला इथे स्टिच करून रेडी करायचा आहे। त्यानंतर येथे आपल्याला डिझाईन तयार करण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अशा पद्धतीने हे जे आपलं गळ्याचं टोक आलं होतं ना, त्या टोकापासून खालच्या बाजूला असा कर्व आकार म्हणजे थोडासा गोलवा आकार ड्रॉ करून मग पुन्हा त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी मधोमध फोल्ड करून हाताने असं थापून घ्या, जेणेकरून तो आकार त्याच्या समोरच्या बाजूला देखील ट्रेस होऊन येईल। तो येथे उमटून आलेला आहे, तुम्हाला तो ठळकपणे दिसून यावा याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेते। त्यानंतर याची जी सेंटर लाईन होती ना, म्हणजेच मध्य लाईन, ती देखील तुम्हाला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी गोल्डन कलरची छोटी अशी लेस घेतलेली आहे आणि जो आपण डिझाईनचा आकार ड्रॉ केला होता ना, तिथे ठेवून घेऊन अशा पद्धतीने तिरपी तिला स्टिच करत यायचं आहे। आणि जी आपण सेंटर लाईन म्हणजेच मध्य लाईन ड्रॉ केली होती ना, तेथे त्याला या लेसला फोल्ड करून मग पुन्हा नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत पुन्हा त्या लेसला तिरकी जो आपण तो कर्व आकार ड्रॉ केला होता ना, तेथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचे आहे। येथे बघा त्याच्याच खालच्या बाजूला सेम मी जशी वरची लेस स्टिच केली होती, पहिल्यांदा क्रॉसमध्ये स्टिच केलं, त्याच्यानंतर जी सेंटर लाईन होती तिथे त्या लेसला फोल्ड करून घेतलं आणि पुन्हा तिरकी या लेसला जो कर्व आकार होता ना, तिथपर्यंत स्टिच करून घेतलेला आहे। तुम्हाला देखील अशाच पद्धतीने तिला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे मी माझी कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलरमध्ये ही लेस घेतलेली आहे आणि तिला आपल्याला या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायची आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते आहे ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर येथे बघा, त्यानंतर आपण हा जो कर्व आकार ड्रॉ केला होता ना, म्हणजे थोडासा गोलवा आकार, त्याच गोलवा आकाराला फॉलो करत अशा पद्धतीने या लेसला खालच्या बाजूला म्हणजेच कमरेच्या बाजूला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने ह्याची जी समोरची बाजू आहे ना, त्यावरती देखील या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि ही जी लेस होती ती थोडीशी मोठी होती म्हणजेच ब्रॉड, त्यामुळे या लेसला मी डबल स्टिच करून घेते, म्हणजेच पुन्हा एकदा स्टिच करून घेते, जेणेकरून ही लेस एकदम फिक्स बसावी आणि लवकर निघू नये। येथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, स्टार्टिंगला फक्त या लेसला गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन स्टिच करायचे आणि खालच्या बाजूला जो आपला कर्व आकार ड्रॉ केला आहे ना, त्यावरती ठेवून घेऊन त्याला फॉलो करत स्टिच करून घ्यायचं आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। आणि येथे बघा, शेवटी आपली किती सुंदर आणि लवकर अशी डिझाईन तयार झालेली आहे। आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच ज्या पद्धतीने मी या बाजूला लेसला स्टिच केलं होतं, सेम त्याच पद्धतीने त्याच्या समोरच्या म्हणजेच विरुद्ध बाजूला देखील अशाच पद्धतीने या लेसला स्टिच करून ही ब्लाऊज डिझाईन कंप्लीट केलेली आहे। आणि प्लीज तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।